हॅलो फ्रेंड्स, चला तर मग आपण आता मिठाविषयी माहिती जाणून घेऊया. एक, दीर्घकाळापर्यंत मीठ घेतले नाही तर अशक्तपणा येतो. मिठामुळे हाडे मजबूत बनतात. समुद्राचे खारट पाणी समुद्रकिनारी वाफे बनवून त्यात साठवले जाते. सूर्याच्या उष्णतेने हे पाणी सुकून जाते व मीठ बनते. खाणीतूनही मीठ निघते. 2. मुंबई, तामिळनाडू व ओरिसामध्ये समुद्राच्या पाण्यापासून मीठ बनविण्यात येते. 3. अन्न दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी त्यात मीठ मिसळून ठेवण्यात येते. अन्नाच्या सुकवणीसाठीही मिठाचा उपयोग होतो. 4. मीठ जंतुघन आहे, त्यामुळे दातातील कीड बरी करण्यासाठी, चामडी कमविण्यासाठी इत्यादी अनेक गोष्टींसाठीही मिठाचा उपयोग केला जातो. 5. मिठाच्या अनेक जाती आहेत, परंतु त्यापैकी 5 जाती मुख्य आहेत. संदैव, शेंदोलोण, पादेलोण, बीडलवण, सांबरलोण, सांबर मीठ आणि दारयाई मीठ. आयुर्वेदामध्ये मिठाच्या या 5 प्रकारांना पंचलवण असे म्हणतात. हे 5ही मिठाचे प्रकार आयुर्वेदातील औषधात वापरले जातात. 6. अनेकांच्या असे मत असते की आहारात मिठाचा जास्त वापर केल्याने पचनक्रिया बलवान बनते, आहाराचे पचन चांगले होते आणि शक्ती वाढते. परंतु हा समज अगदी चुकीचा आहे. अतिरिक्त मीठ खाल्ल्याने जठर नुकसान होते. तसेच शरीरात जास्त झालेले क्षार बाहेर काढण्यासाठी उत्सर्ग अवयवावर अधिक ताण पडतो. यास्तव मीठ योग्य प्रमाणात घेणेच हितावह असते. अतिरिक्त प्रमाणात मिठाचे सेवन करणे म्हणजेच विषसेवन करण्यासारखे आहे. 7. मीठ अल्प प्रमाणात अग्निप्रदीपक, बल्य, रक्तप्रसादक, धातुवर्धक व दुर्गंधहारक असते. ते अजीर्ण, उदरकृमी, आमऋती, कफ व विकृत वायुनाशक असते. 8. मीठ मधुर, पाकाने तिखटसहित मधुर, जड, अग्निप्रदीपक, मलकारक, खारट, तरीही दाह न करणारे असते. ते कफकारक व वायुनाशक असते. ते कडवट असते, परंतु रुक्ष नसते. ते अति गरमही नसते व अति थंडही नसते. मीठ रुचकर, हृदय, केस पांढरे करणारे, खारट, शूळनाशक, वातनाशक व स्वादू आहे. 9. गरम पाण्यात मीठ घालून गुळण्या केल्याने गळा दुखणे, टॉन्सिल्स वाढणे व गळ्याला सूज येणे हे विकार बरे होतात. कोरड्या खोकल्यावर मीठ गुणकारी असते. 10. कोरड्या खोकल्याचा खूप त्रास होत असेल व रात्री त्यामुळे झोपायला त्रास होत असेल तर मिठाचा लहान खडा तोंडात धरल्याने खोकल्याची ढास कमी होते व झोप लागते. 11. 10 तोळे गरम पाण्यात मीठ घालून प्यायला दिल्याने उलटी होऊन उलटी वाटे, पित्त व कफ पडून जातो. त्यानंतर तूप भात खावा, म्हणजे पित्त बसते. 12. मिठाचे पाणी पिऊन उलटी केल्याने पोटात गेलेले विष बाहेर काढता येते. प्रकृतीनुसार पाण्यात 1 ते 5 तोळे मीठ घालून ते पाणी प्यायल्याने त्वरित उलटी होऊन किंवा 15 ते 20 मिनिटांनी जुलाब होऊन
गेलेले विष बाहेर निघून जाते. 13. जखमेतून रक्त वाहत असेल तर त्यावर मिठाच्या पाण्यात भिजवलेली पट्टी बांधल्याने जखम चिघळत नाही व जखम लवकर भरून येते. 14. जर दाढ दुखत असेल किंवा हिरड्या सुजल्या असतील तर मिठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्याने फायदा होतो. हिरडी फुगली असेल तर मिठाच्या खड्याने ती फोडून त्यावर तुरटीची लाही लावल्याने फायदा होतो. 15. मीठ व हळद पाण्यात बारीक वाटून लागल्याने किंवा मुरगळल्याने होणारी पीडा कमी होते. मीठ घासून लावल्यानेही फायदा होतो. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.